पुढची बातमी, कमलनाथ यांनी मुख्यमंत्री होताच राज ठाकरेंच्या वापरलेल्या फॉर्म्युल्याची कारण स्थानिकांना नोकऱ्यांमध्ये प्राधान्य देण्याबाबत नियम बनवलेला आहे. रोजगार आणि शेतकरी कर्जमाफी या दोन मुद्द्यांवरती कमलनाथ यांनी पहिल्याच दिवशी काम सुरू केलंय. स्थानिक भूमिपुत्रांना रोजगार मिळावा यासाठी एका फाईलवरती त्यांनी सही केली. गुंतवणुकीला प्रोत्साहन देण्याची योजना तेव्हाच लागू होईल जेव्हा नोकऱ्यांमध्ये मध्य प्रदेशातील लोकांना 70% जागा दिल्या जातील. बिहार आणि उत्तर प्रदेशचे लोक इथे येतात, त्यांना रोजगार मिळतो आणि स्थानिकांना रोजगार मिळत नाही. यासंबंधी एका फाईलवरती मी सही केली आहे असं कमलनाथ यांनी सांगितलंय. त्यामुळे राज ठाकरेंच्या अजेंड्यावरतीच एक प्रकारे कमलनाथांनी काम सुरू केलंय. कि जो भी हमारी स्कीम्स हैं निवेश की, जो हम इंसेंटिव देते हैं, ये तभी लागू होंगे जब 70% लोग रोजगार लोकल हो, मध्य प्रदेश से हो. कि बहुत सारे ऐसे उद्योग लग जाते हैं जहां अन्य प्रदेशों से लोग आ जाते हैं, बिहार उत्तर प्रदेश से. मैं उनकी आलोचना नहीं करना चाहता, और हमारे मध्य प्रदेश के नौजवान रोजगार से वंचित रहते हैं. तो उनको तभी उन इंसेंटिव्स का लाभ मिलेगा अगर 70% रोजगार मध्य प्रदेश का लोकल हो. राज ठाकरेंनी TV9 मराठीच्या महाराष्ट्र महामंथन मध्ये काय म्हटलं होतं आणि आता कमलनाथांनी काय म्हटलंय ते सुद्धा पाहूयात. कारण माझा जो विचार आहे तो माझा विचार हा तुम्ही जर बघितलात तर जगामध्ये प्रत्येक देशांमध्ये हा प्रॉब्लेम आहे की स्थलांतर होणारी जे काही लोंढे आहेत, परप्रांतात देशातून किंवा परप्रांतातून येणारी जी माणसं आहेत आणि तिथे जी लोक राहत आहेत, खास करून त्या शहरांवरती पडणारा ताण, जो तिथला जो टॅक्स पेअर आहे, करदाता जो आहे, त्या करदाताला ज्या गोष्टी मिळायला पाहिजेत, ज्या फॅसिलिटीज मिळायला पाहिजेत, त्या त्याला न मिळता इतर लोंढ्यांवरती राज्याचा किंवा देशाचा खर्च होतोय आणि मग मूळ जो माणूस आहे तो त्याच्यापासून वंचित राहतोय. मला असं वाटतं हा जगाचा आज प्रश्न होऊन बसलेला आहे कि जो भी हमारी स्कीम्स हैं निवेश की, जो हम इंसेंटिव देते हैं, ये तभी लागू होंगे जब 70% लोग रोजगार लोकल हो, मध्य प्रदेश से हो. कि बहुत सारे ऐसे उद्योग लग जाते हैं जहां अन्य प्रदेशों से लोग आ जाते हैं, बिहार उत्तर प्रदेश से. मैं उनकी आलोचना नहीं करना चाहता, और हमारे मध्य प्रदेश के नौजवान रोजगार से वंचित रहते हैं. तो उनको तभी उन इंसेंटिव्स का लाभ मिलेगा अगर 70% रोजगार मध्य प्रदेश का लोकल हो. दरम्यान कमलनाथ यांनी शेतकऱ्यांचं कर्ज माफ करण्याची घोषणा केली आणि 2 लाखांपर्यंत कर्ज माफ करू असं कमलनाथ म्हणाले. संभालने के बाद ऑफिस में आकर पहली फाइल जो साइन करी है, जो हमने अपने प्रदेश के किसानों को आश्वासन दिया था कि 2 लाख रुपए तक का कर्जा माफ, ये मैंने पहली फाइल साइन करी है.